गुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सो खूप खूप धन्यवाद सर्वांचे। आपण आज एकत्र जमलो आहोत आणि श्रीमद भागवतम वर आपण आज चर्चा करतोय। तर खूप सुंदर श्लोक आज आपल्या समोर आहे आणि या श्लोकाचा सारांश आपण बघू शकतो की शौनकादी ऋषी आहेत, हे सूत गोस्वामींना विनंती करतायत की कृपया या जगामध्ये परमेश्वराचे विविध अवतार येतात त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा। श्रील प्रभुपाद यांना एकदा काही भक्तांनी विचारलं की भगवद्गीता 18 अध्यायाची आणि त्याच्यातला जो पहिला अध्याय आहे, या पहिल्या अध्यायात वेगवेगळ्या सैन्य निरीक्षण योग आहे ना, ते अर्जुन विषाद योग किंवा सैन्य निरीक्षण योग। सो काही श्लोकांमध्ये दुर्योधन त्याच्या सैन्याचं पण वर्णन करतो की त्याच्या सैन्यामध्ये कोण कोण उभे आहेत, द्रोणाचार्य भीष्म इत्यादी। तर त्यामध्ये बऱ्याचशा अशा नावांचा उल्लेख आहे, राजांचा उल्लेख आहे ज्यांचा श्रीकृष्णां पवित्र नाही ते लोक। ते कौरवांच्या बाजूनी लढत आहेत, कमीत कमी पांडवांच्या बाजूनी लढत असतील तर त्याच्यामध्ये थोडं काहीतरी पुण्य आहे। तर मग या भक्तांनी प्रश्न विचारला की आपण जेव्हा गीता पठन करतो तेव्हा या कौरव सैन्याकडून लढणाऱ्या धर्माविरुद्ध लढणाऱ्या लोकांची पण नावं उच्चारली पाहिजेत का? तर तेव्हा श्रील प्रभुपादांनी खूप छान उत्तर दिलं। म्हणाले, निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते। तर श्री रूप गोस्वामींनी हा एक श्लोक सांगितलाय की खरं वैराग्य म्हणजे काय? श्रीकृष्णांच्या संबंधित जे काही आहे त्याला स्वीकारणे, आणि श्रीकृष्णांशी संबंधित जे काही आहे ते जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपोआप श्रीकृष्णांशी ज्या गोष्टींचा संबंध नाही त्याला आपण त्यागतो। तर हे योग्य वैराग्य आहे। कधी वैराग्याच्या नावावर आपण चांगल्या गोष्टींचा पण त्याग करतो आणि कधी कधी गोष्टी स्वीकारण्याच्या नावावर आपण नको त्या गोष्टी पण स्वीकारतो। पण काय स्वीकारण्याजोगं आहे, काय स्वीकारण्यासाठी महत्वाचं आहे, काय त्यागण्यासाठी महत्वाचं आहे, याचं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं श्रील रूप गोस्वामींनी। या तत्वानुसार श्रील प्रभुपाद आपल्याला मार्गदर्शन करतायत की श्रीकृष्णांनी बोललेली गीता आणि त्या गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जरी काही श्लोकांमध्ये या राजांचं नाव असेल, पण ती गीता आपण का गातोय, त्या गीतेचं वाचन आपण का करतोय? श्रीकृष्णांनी बोललेली ती गीता आहे म्हणून। तर म्हणून जरी ते नावं आपल्याला आपल्या दृष्टीला जरी पुण्यवान वाटत नसतील, पण आपण त्याला
वेगळं नाही वाचत आहे. आपण गीतेमध्ये आहे म्हणून वाचतोय आणि गीतेचा संबंध श्रीकृष्णांशी आहे. अर्थात श्रीकृष्णांशी ज्या ज्या गोष्टींचा संबंध आहे ते पवित्रच असतात. त्याच्यामुळे पहिल्या अध्यायातील त्या श्लोकांचं उच्चारण करण्यासाठी काहीही समस्या नाही. प्रभुपादांनी त्यांच्या एका शिष्याला नाव दिलं दुर्योधन गुरुदास. आपण जेव्हा हे नाव ऐकतो तेव्हा आपल्या कानावर दुर्योधन हा शब्द प्रकर्षाने जाणवतो. पण ऍक्च्युली प्रभुपादांना दुर्योधन या शब्दाकडे आपलं लक्ष नाही न्यायचंय. प्रभुपादांना दुर्योधन गुरु या व्यक्तीकडे आपलं लक्ष न्यायचंय. आणि दुर्योधनाचे मल्ल विद्यामध्ये किंवा गदा चालवण्याच्या विद्यामध्ये त्यांचे गुरु कोण होते? बलरामजी होते. तर म्हणून जरी प्रभुपादांनी नाव दिलं दुर्योधन गुरुदास, पण त्यांना सांगायचं की हा व्यक्ती बेसिकली बलरामजींचा दास आहे. तर म्हणून हा एक आपला संघर्ष आहे की श्रेष्ठ साधू संत, श्रेष्ठ गुरु आपल्याला काहीतरी देण्यासाठी उत्सुक असतात, आपल्या देण्यासाठी आतुर असतात, पण आपलं लक्ष जातं दुसरीकडेच. तर नेहमी आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की नाही, आपलं लक्ष श्रीकृष्णांकडे जायला पाहिजे. आपलं लक्ष गुरु जे देत आहेत त्याच्याकडे आपण जायला पाहिजे. प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद, तुमच्या अशा या अलौकिक यशाचं रहस्य काय? तेव्हा प्रभुपाद म्हणाले दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे माझ्या गुरूंनी मला जी आज्ञा दिली त्याच्यावर माझा अटळ विश्वास होता आणि हरिनामाच्या शक्तीवर माझा अटळ विश्वास होता. या दोन गोष्टींच्या आधारावर मी पूर्ण विश्वामध्ये भगवद्गीतेचा प्रचार करू शकलो. एकदा या श्रील प्रभुपादांना जेव्हा लंडनला पोहोचले तेव्हा त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही लंडनला कशासाठी आले आहात? हा, आपण जेव्हा आता हा प्रश्न चर्चा करतोय तर अगदी साधा सोपा प्रश्न वाटतोय, असा जिज्ञासा युक्त प्रश्न वाटतोय, पण हा जिज्ञासा युक्त प्रश्न होता. हा आव्हानात्मक प्रश्न होता की तुम्ही भारतीय, तुमच्यावर आम्ही 200-300 वर्ष राज्य केलं आणि तुम्ही आता येऊन आम्हाला काय देणार आहात म्हणून. तर तेव्हा प्रभुपादांनी खूप छान उत्तर दिलं. प्रभुपाद म्हणाले, तुम्ही इंग्रज लोक जेव्हा भारतावर राज्य केले तेव्हा तुम्ही भारताला भरपूर लुटलं. तिथले खजिने तुम्ही रिकामे केले, तिथलं सोनं तुम्ही लुटून घेऊन गेले. पण म्हणाले, आमच्या भारताचं सगळ्यात महत्वाचं जे एक धनसंपत्ती आहे ती तुम्ही लुटायला विसरले आणि ती आहे भगवद्गीता. तर भारताची सगळ्यात महत्वाची धनसंपत्ती, भारताच्या सगळ्यात महत्वाचं जे जगासाठी देणं आहे, ते आपलं सोनं, आपले माणिक, आपले हिरे मोती नाही आहे. ऍक्च्युली भारताकडे जे सगळ्यात मोठी धनसंपत्ती आहे ती आहे भगवद्गीतेचं आध्यात्मिक ज्ञान. आणि प्रभुपाद म्हणाले ते आध्यात्मिक ज्ञान मी तुम्हाला द्यायला आलोय. तर एक असतं की साधं बोलणं, मी भगवद्गीतेचा प्रचार करायला आलोय, मला गुरु महाराजांनी सांगितलंय. आणि एक असतं अशा प्रकारे त्या भगवद्गीतेला बघणं की इंग्रजांनी भारतातून जे काही चोरलं त्याच्यापेक्षा कैक पटीने महत्वाचं आणि त्याच्यापेक्षा कैक पटीने मौल्यवान अशी गोष्ट आहे भगवद्गीता. तर हा आपल्या आचार्यांचा भगवद्गीतेच्या ज्ञानावर असणारा विश्वास, आध्यात्मिक ज्ञान आपली संपत्ती आहे. ती ऍक्च्युली आपण संपत्ती म्हणून अनेक वेळा बघण्यासाठी कमी पडतो. भारतामध्ये ठिकठिकाणी भगवद्गीतेवर प्रवचन असतात. कधी कोणी परंपरेमध्ये प्रवचन करतात, कधी कोणी स्वतःच्या मनोधारणेप्रमाणे प्रवचन करतात. पण आपण बघतो की भारतामध्ये आजही भगवद्गीतेला, भागवताला, रामायणाला खूप महत्व आहे. कधी कधी काय होतं की कुठली गोष्ट जर भरपूर सोप्या पद्धतीने आणि अगदी सहज पद्धतीने उपलब्ध असेल तर कधी कधी आपल्याला त्याची किंमत नाही राहत. तसं म्हणतात, एक मलय देश आहे आणि त्या मलय देशामध्ये साधारण झाडं नाहीच आहेत. त्या मलय देशामध्ये सर्व झाडं चंदनाची झाडं आहेत. तर तिथले जे भिल्ल लोक आहेत ते काय करतात, ते संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा चंदनाच्या लाकडाने ते लोक स्वयंपाक करतात. त्याचा फायदा काय होत असेल? चंदनाच्या लाकडाने जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर आपली भाकरी सुगंधी होईल. पण भाकरीला सुगंधी करण्याची गरज आहे का? भाकरी ही पौष्टिक पाहिजे, सुगंधी नसेल तरी चालते. बेसिकली मलय देशातल्या त्या भिल्ल लोकांना मलय देशामध्ये जे सगळीकडे चंदनाची झाडं आहेत त्याची किंमत नाहीये. आणि जिथे दुसरीकडे त्या चंदनाचा एक तुकडा जरी दिला तर हजारो रुपयाचा महाग असतो लाकूड चंदनाचं, पण भिल्ल लोकांना त्याची किंमत नाही त्याच प्रदेशात आणि म्हणून त्याच्यानी ते स्वयंपाक करतायत.
तर कधी कधी भारतामध्ये इतक्या सहजपणे भगवद्गीता श्रीकृष्णांनी आपल्याला दिली आहे, रामचंद्रांच्या लीला आहेत, त्या आपल्याला सहजपणे मिळाल्या आहेत. आपण त्याच्यासाठी काही तपस्या नाही केल्या. तर कधी कधी अनावधानाने मी बघतो आपल्याला त्याची किंमत नाहीये. आणि जेव्हा पाश्चात्य देशातले भक्त या भगवद्गीतेला स्वीकार करतात, आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जो एक विलक्षण आनंद मिळतो आणि त्यांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन अनुभवतात ते जेव्हा आपण ऐकतो तेव्हा लक्षात येतं की अरे, मी आयुष्यभर चंदनाच्या लाकडाने स्वयंपाक करत होतो, पण चंदनाचं लाकूड हे उगळायसाठी आहे, सुगंधी आहे, गारवा देणार आहे. लाकूड ते इंधन म्हणून वापरायसाठी नाही. एकदा अ, परमपूज्य कविचंद्र महाराज आहेत, प्रभुपादांचे शिष्य, ते राधा गोपीनाथ मंदिरात आले होते. तर तेव्हा बोलताना एक त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली. म्हणाले, प्रभुपादांच्या या जगामध्ये असताना अ, पुस्तकांची प्रकाशन करण्याची जी सेवा होती ती दिली होती एक रामेश्वर महाराज होते. ते रामेश्वर महाराज खूप हुशार, खूप उत्साही आणि खूप छान त्यांनी त्यावेळेस पुस्तकांचं प्रकाशन ची जबाबदारी खूप छानपणे स्वीकारली. तर एकदा हे रामेश्वर महाराज प्रभुपादांना भेटले आणि रामेश्वर महाराजांनी प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुम्ही सांगत होते की एक काळ येईल जेव्हा श्रीकृष्णांचे भक्त या संपूर्ण पृथ्वीवर राज्य करतील. तर हे कसं काय होणार आहे? हे कुठलं युद्ध होणार आहे का? आणि त्या युद्धामध्ये मग कृष्ण भक्त जिंकतील? किंवा ज्या प्रकारे अमेरिकन क्रांती झाली, फ्रेंच क्रांती झाली, रशियन क्रांती झाली, भारतामध्ये पण 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या आधी भरपूर क्रांती झाली. 1857 पासून मंगल पांडे, झाशीची राणी इथून जे सुरू झालं, 90 वर्ष लागले त्या क्रांतीला. आणि तेव्हा कुठे मग 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. असं काही युद्ध किंवा अशी काही क्रांती होणार आहे का? मग तेव्हा प्रभुपादांनी खूप छान उत्तर दिलं. प्रभुपाद म्हणाले, नाही, कृष्ण भक्ती या संपूर्ण पृथ्वीवर सगळीकडे पसरेल, पण ती कुठल्या युद्धाने नाही होणार, ते कुठल्या क्रांतीने नाही होणार. म्हणाले ते होईल हरिनामाच्या गजराने, हरिनाम संकीर्तनाने. आणि मग प्रभुपाद म्हणाले की आपल्याला हरी संकीर्तन, हरिनाम संकीर्तन आणि हरी कथा याच्यामध्ये न्हावून निघायचंय. जेव्हा आपण हरी कथेमध्ये आणि हरिनामामध्ये न्हावून निघतो तेव्हा आपण पवित्र होऊ. आणि त्या पावित्र्याला घेऊन आपण लोकांच्या मनाला परिवर्तित करू शकू, आपण लोकांच्या जीवनामध्ये खरोखर काहीतरी एक परिवर्तन आणू शकू. आणि जेव्हा लोकांना लक्षात येईल की भगवद्गीतेच्या श्लोकानुसार जेव्हा जेव्हा मी जीवन जगायला सुरुवात केली आहे, माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडलंय, एक शाश्वत आनंद लाभतोय, मग त्या लोकांना अजून काही पुरावा द्यायची गरज नाही पडणार. तर प्रभुपादांनी सांगितलंय की नाम संकीर्तनाने आणि हरिकथेने एक काळ येईल जेव्हा कृष्ण भक्त या जगावर राज्य करतील. म्हणाले प्रभुपाद, एक असा काळ येईल जेव्हा इतिहासाची नोंद करणारे लोक, अनेक अनेक वर्षानंतरची गोष्ट आहे ही, इतिहासाची नोंद करणारे लोक, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात हिस्टोरियन, द हिस्टोरियन्स विल आस्क ही कशी काय गोष्ट घडली की एखादी बंदूक पण नाही वापरली, एखादी क्रांती पण नाही झाली, आणि केवळ परमेश्वराच्या नामाच्या आधारावर पूर्ण पृथ्वीवर हे राज्य कसं काय पसरलं. तर या सगळ्या गोष्टी ऐकून आपल्याला लक्षात येतं की श्रील प्रभुपादांना श्रीकृष्णांच्या शक्तीवर किती विश्वास आहे, श्रीकृष्णांच्या नामामध्ये किती शक्ती आहे याच्यावर किती विश्वास आहे, आणि परमेश्वराच्या कथेवर किती विश्वास आहे. आपले एक पूर्व आचार्य आहेत, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणून, यांनी श्रीमद भागवतावर खूप छान पुस्तकं लिहिली आहेत. आणि श्रीकृष्णांच्या जीवनावर, त्यांच्या दिनचर्येवर त्यांनी खूप विस्तृत आपल्याला ज्ञान दिलंय. तर ते म्हणतात, जे या जगामध्ये केवळ कर्म मार्गावर आहेत, कर्म करत असतात फक्त, त्यांना त्यांचं जे करायचं ते करतात, त्यांचा धर्म काय आहे? तर म्हणतात कर्मी लोकांचा धर्म आहे इंद्रिय तृप्ती, छान खायला पाहिजे, छान फिरायला पाहिजे इत्यादी. जे ज्ञान मार्गावर आहेत त्यांचा धर्म काय? म्हणाले शम आणि दम. शम आणि दम, शम म्हणजे इंद्रिय निग्रह,
डोळ्यांवर नियंत्रण ठेवणे, कानावर नियंत्रण ठेवणे, नासिकेवर श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे इत्यादी. आणि दम म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे, मनामध्ये चुकीच्या इच्छा न येऊ देणे, मनाला एकाग्र चित्ताने आपल्या हृदयामध्ये स्थित जे परमात्मा आहेत त्यांच्यावर ध्यान केंद्रित करणे इत्यादी. तर कर्मींचा धर्म आहे इंद्रिय तृप्ती. जे ज्ञानी आहेत त्यांचा धर्म आहे शम आणि दम. आणि जे योगी आहेत त्यांचा धर्म आहे अष्टांग योगामध्ये जे 8 अंग आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि म्हणाले जे भक्त लोक आहेत त्यांचा धर्म आहे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ह्या ज्या 9 भक्तिमय क्रिया आहेत परमेश्वराशी संबंध जोडण्यासाठी, प्रल्हाद यांनी 9 क्रिया दिल्यात आणि त्याची सुरुवात होते श्रवणाने. तर म्हणतायत की भक्तांचा धर्म येतो जसा गायीचा धर्म आहे नेहमी शांत राहणे, कधी मारकी नसते गायी. कुत्र्याचा धर्म आहे घराबाहेर असेल तर प्रत्येक अनोळखी व्यक्तीवर भुंकणे, तो त्याचा कधी धर्म सोडत नाही. गाय आपला धर्म सोडत नाही. तशाच प्रकारे साप, त्याचा धर्म काय? येऊन विनाकारण आपल्याला दंश करणे. विंचू विनाकारण दंश करणे, वैर नसतानाही. अशा प्रकारे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात भक्ताचा धर्म आहे की श्रवणम, कीर्तनम आणि त्यानंतर मग स्मरणम इत्यादी. तर म्हणून आज आपण बघतोय की शौनकादी ऋषी सूत गोस्वामींना विनंती करतायत, कृपया श्रीकृष्णांच्या विविध अवतारांबद्दल आम्हाला सखोल ज्ञान द्या. श्रीकृष्णांबद्दल सांगा. श्रीकृष्णांनी जेव्हा मथुरेला गेले तेव्हा काय केलं श्रीकृष्णांनी? श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनात होते तेव्हा आपल्या भक्तांवर कसं प्रेम केलं? श्रीकृष्णांनी जेव्हा गोवर्धन पर्वत उचललं तेव्हा नक्की त्याच्या मागे हेतू काय होते? इंद्राला त्याचा जो मानभंग करायचा होता तो मुख्य हेतू होता, की व्रजवासी त्यांचे जे भक्त आहेत त्यांना जवळ करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता? ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये एक जिज्ञासा आहे. आपण पण आपल्या जीवनामध्ये अनेक अनेक विषयांवर जिज्ञासा करत असतो. हे असं का झालं, ते असं का झालं. पण शौनकादी ऋषी आपल्याला शिकवतायत की जी आपली जिज्ञासा शक्ती आहे, आपल्या बुद्धीला नेहमी प्रश्न विचारायची जी इच्छा आहे, ते सर्व प्रश्न आपण श्रीकृष्णांशी संबंधित विचारायला पाहिजेत. का? कारण जेव्हा श्रीकृष्णांशी संबंधित आपण जेव्हा ते प्रश्न विचारतो तेव्हा त्यांनी आपलं शुद्धीकरण होतं. तर भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी एका ठिकाणी म्हणतात, वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातीही. म्हणतात 3 प्रकारच्या लोकांना वासुदेव कथा प्रश्न, श्रीकृष्णांचे कथा प्रश्न 3 प्रकारच्या लोकांना शुद्ध करतात. कोणाला? वक्तारम, पृच्छकम, श्रोत्रुम, तत्पाद सलिलम यथा. म्हणतात पहिला व्यक्ती जो शुद्ध होतो तो आहे वक्तारम, जो बोलतोय तो. दुसरा पृच्छकम, पृच्छकम म्हणजे जो प्रश्न विचारतो तो. आणि तिसरा आहे श्रोत्रुम. श्रोत्रुम म्हणजे एकाने प्रश्न विचारला आणि एकाने उत्तर दिलं पण तिसरा व्यक्ती जो ऐकतोय तो. तर म्हणतात तद पाद सलिलम यथा. जसं श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श केलेलं पाणी हे ब्रह्मांडामध्ये 3 प्रकारच्या ग्रहांना शुद्ध करतं. वरच्या स्वर्ग लोकांमध्ये पण गंगा त्यांना शुद्ध करते, मधल्या ग्रहांना शुद्ध करते, खालच्या ग्रहांना शुद्ध करते. जशा प्रकारे श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श केलेली गंगा हे 3 प्रकारच्या ग्रहांना स्पर्श करते, तशाच प्रकारे वासुदेव कथा प्रश्न हे 3 प्रकारच्या लोकांना शुद्ध करते. याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे की पहिलं जे अ, खूण केलीये ती आहे बोलणाऱ्या व्यक्तीकडे. कारण जो व्यक्ती बोलत असतो त्याला जागं राहायला लागतं. जो व्यक्ती बोलतो त्याला तो काय बोलतोय त्याच्यावर ध्यान केंद्रित ठेवायचं. सो इट इज अ मेडिटेशन. जेव्हा आपण दुसऱ्यांना श्रीकृष्णांबद्दल सांगतो तेव्हा किती जबाबदारी आहे आपल्यावर. का बरं? आपण आपल्या मनातल्या गोष्टी नाही सांगू शकत. ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे सांगितलंय, श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट घडली असेल तर ती आपल्याला तशीची तशी सांगायची आहे. श्रीकृष्णांच्या लीलेवर आपण आपले विचार नाही लादू शकत ना. तर म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती श्रीकृष्णांची कथा करत असतो तेव्हा त्याच्यावर किती मोठी जबाबदारी आहे की जसं त्यांनी ऐकलंय तसं त्याला पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोच करायचं आहे. म्हणून पहिला व्यक्ती जो सगळ्यात जास्ती पवित्र होतो तो आहे वक्तारम. दुसरा आहे पृच्छकम.
कारण त्यांनी काहीतरी प्रश्न विचारलेला असतो, तर त्याला त्या उत्तराची अपेक्षा असते. तर तो त्या उत्तराकडे लक्ष देऊन ऐकत असतो, की आता माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि तिसरे श्रोत्रूम्स, जे या संवादाला ऐकत असतात. तर शौनकादी ऋषी हे आज प्रश्न विचारतात आणि सांगतायत, हे सूत गोस्वामी, तुम्हाला श्रीकृष्णांबद्दल सखोल माहिती आहे, कृपया आम्हाला ही माहिती सांगणार का? तर मी तुम्हाला एक खूप सुंदर आता श्लोक दाखवणार आहे, आणि त्या श्लोकावर मग तुम्हाला मी सांगेन पण की या श्लोकाचं महत्व काय आहे. तर हा आहे स्कंद क्रमांक 4, श्लोक क्रमांक 22, अध्याय क्रमांक 22 आणि श्लोक क्रमांक 39. तर पृथू महाराज आहेत, हे चतुष्कुमारांना भेटतात, आणि त्या संवादामध्ये हा खूप सुंदर श्लोक येतो. हा मी गातो, त्यानंतर याचा अर्थ पण सांगतो. यदपाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयं ग्रथितमुद्ग्रथयन्ति सन्तः तद्वन्न रिक्तमतयो यतयोऽपि रुद्ध स्रोतो गणास्तमरणं भज वासुदेवम्. या श्लोकामध्ये जी एक उपमा दिली आहे, ती त्याच्या तात्पर्यामध्ये पण प्रभुपाद सांगतात, पण आधी मी ते सांगतो, मग आपण जाऊया तात्पर्याकडे. तर म्हणतात की व्यक्तीच्या हृदयामध्ये भोग करण्याच्या भरपूर इच्छा आहेत, कर्म करण्यासाठी, आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी भरपूर इच्छा आहेत. आणि त्या किती इच्छा असते आपल्या मनामध्ये, सर्वांच्या मनामध्ये, माझ्या हिशोबाने मला पाहिजे, ह्या किती इच्छा असतील, अगणित इच्छा आहेत. तर त्याची तुलना पृथू महाराज बोलताना करतायत नद्यांशी. तर गंगा नदी वाहते, यमुना नदी वाहते, गोदावरी नदी वाहते. क्षणोक्षणी किती पाणी समुद्रामध्ये चाललंय, आपण त्याला विचार पण करू शकत, एवढं पाणी चाललंय. तर आपल्या मनात कर्म करण्याची जी इच्छा आहे, भोग करण्याची जी इच्छा आहे, त्याची तुलना या श्लोकामध्ये केली आहे नद्यांशी. अमाप नद्या आहेत, अमाप पाणी आहे, म्हणजे किती इच्छा आहेत, भरपूर इच्छा आहेत. आता या इच्छांच्या या प्रवाहाला जर रोखायचं असेल, थांबवायचं असेल, तर काय करू शकतो? जरी कोणाच्या मनामध्ये पटकन एक विचार आला की प्रभूजी आपण बांध बांधू शकतो, डॅम बांधू शकतो, पण आपल्याला माहिती आहे डॅम आहे ना, तो काही प्रमाणामध्ये त्याला अडवतो, पण तो नदीच्या प्रवाहाला थांबवू नाही शकत. तो तिथे पाणी साठवून ठेवतो आणि त्या पाण्याचा नंतर मग दुसरीकडे वापर होऊ शकतो, पण परमनंटली एक नदी वाहते, त्याला आपण थांबवू नाही शकत. ते कुठे ना कुठून बाजूनी ते वाहतच जाणार, कारण अमाप पाणी आहे. तर नदीच्या प्रवाहाला थांबवण्याची शक्ती मनुष्यामध्ये नाहीये. नदीच्या प्रवाहाला थांबवण्याची शक्ती आहे समुद्रामध्ये. तर जिथे नदी समुद्राला भेटते, आम्ही एकदा द्वारका यात्रेला गेलो होतो. कधी आपण जर द्वारकेला गेलो तर तिथे गोमती नदी आहे, आणि ती गोमती नदी द्वारकेमध्ये द्वारकाधीशांचं जे मुख्य मंदिर आहे त्याच्या शेजारी समुद्राला जाऊन ती भेटते, आणि आपल्या डोळ्यासमोर आपण ते बघू शकतो. आपल्यातले काही भक्त आज या गेल्या 15-20 दिवसामध्ये गंगासागरला पण गेले होते, तिथे त्यांनी पण बघितलं असेल. पण गंगेचा इतका प्रवाह आहे की बेसिकली ते गंगेचं पाणी सगळं समुद्रात जात असतं. तर पृथू महाराज इथे म्हणतात की आपल्या हृदयामध्ये ज्या कर्माला अनुसरून, आपल्या इच्छांना अनुसरून जितक्या इच्छा आहेत, त्यांच्या ज्या नद्या आहेत, त्याला कसं थांबवायचं? ते नाही थांबवू शकत आपण. यदा कदाचित असं शक्य आहे, अशक्य आहे, पण यदा कदाचित शक्य आहे की ही जी भौतिक नदी आहे, पाण्याची जी नदी आहे, तिला पण कोणीतरी थांबवू शकेल. ऍक्च्युली शक्य नाहीये, तरी पण मी एक पॉसिबिलिटी, शक्यता आपण म्हणू शकतो. पण भौतिकवादी व्यक्तीच्या हृदयामध्ये स्वतःच्या भोग करण्याच्या इच्छांची नदी तर थांबवू शकत नाही. शास्त्रांमध्ये एक उपमा दिली आहे की जर आकाशाचं कागद बनवलं आणि समुद्रामध्ये जेवढं पाणी आहे त्याची शाई बनवली, तर या संपूर्ण कागदावर या शाईने आपल्या मनातल्या इच्छा जर लिहिल्या, तर तो कागद अपुरा पडेल आणि शाई संपणार नाही. एवढ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा आहेत की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि नकळतपणे ते चालू असतं. तर पृथू महाराज म्हणतात, एका वेळी आपण असं म्हणू शकतो की या पाण्याच्या नद्या थांबवू शकेल कोणी, पण हृदयामध्ये वाहणाऱ्या या भोगेच्छा, याच्या नद्या कोणी थांबवू नाही शकत. तर त्यासाठी काय सांगितलं उत्तर? ज्या प्रकारे नदी समुद्रामध्ये जाते, पण कधी कधी
जेव्हा हाय टाईड, जेव्हा ओहोटी असते, सो ओहोटी म्हणजे लो टाईड, आणि त्याचं जे विरुद्ध आहे की पाणी समुद्रातून नदीमध्ये येतं. तर हे दृश्य आपल्याला बघायला खरोखर पुन्हा एकदा कधीतरी द्वारकेला जायला लागेल. द्वारकेमध्ये दररोज संध्याकाळी हे दृश्य होतं. ती गोमती नदी आहे, ती थोडी लहान नदी आहे, जास्ती रुंद नाहीये. तर ती गोमती नदी सगळं पाणी दिवसभर समुद्रामध्ये टाकत असते, आणि संध्याकाळी त्या समुद्राचा जो फ्लो आहे तो त्या गोमती नदीमध्ये विरुद्ध येतो. आणि फक्त त्या समुद्राच्या त्या लाटांमध्ये, कारण समुद्र अमाप आहे, समु नदी अमाप आहे, पण नदीपेक्षा कितीतरी पटीने समुद्र अमाप आहे. त्याच्यामुळे केवळ समुद्रामध्ये शक्ती आहे की त्या नदीच्या प्रवाहाला तो थांबवू शकतो. तर ते आपण कधी द्वारकेला गेलो तर बघू. तर म्हणून पृथू महाराज म्हणतात की ज्याला कोणाला इच्छा असेल की माझ्या हृदयातल्या या भोगेच्छांना मला थोडस बांध लावायचा आहे किंवा त्याला थांबवायचं आहे, तर एकच गोष्ट आहे. जर आपण कृत्रिमपणे त्याला डॅम बांधायचा प्रयत्न केला, डॅमला काय तुलना करतोय मी, की आपण बसलो, मला आता ह्या इच्छा नाही करायच्या आहेत. मला गोड खावंसं वाटतंय आणि मी एका ठिकाणी बसलोय, मला आता गोड खावंसं नाही, 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 मी नाही खाणार. उपवास एकच दिवस करतात लोक. जर रोज उपवास करायला लागला तर लोक उपवास करणं सोडतील. एक दिवस आपण फक्त आपला जो रोजचा आहार आहे तो सोडू शकतो. रोज उपवास करणारे किती भक्त आहेत. म्हणून खूप कठीण आहे ते, पण एक करू शकतो. कृष्ण कथेचं जे समुद्र आहे, कृष्णांच्या किती लीला आहेत, आणि त्या कृष्णांच्या अमाप लीलांवर भक्तांनी किती त्याच्यावर मनन केलंय. प्रभुपादांनी आपल्याला श्रीमद भागवतावर 12 स्कंध, एवढे जाड जाड स्कंद आहेत, आणि 18 पुस्तक आहेत. या 18 पुस्तकांना खरोखर जर आपण वाचायला घेतलं तर एक मनुष्य जीवन आपल्याला कमी पडेल. तर हा जो कृष्ण कथेचा जो सागर आपल्याला प्रभुपादांनी दिलाय, आपल्या आचार्यांनी त्याच्यावर वेगवेगळ्या टीका केली, विश्वनाथ चक्रवर्ती, जीव गोस्वामी, सनातन गोस्वामी यांनी श्रीमद भागवतात. तर प्रभुपादांनी ज्या टीका केल्या आहेत त्या वाचायच्या आहेत, त्यांचे तात्पर्य वाचायचे आहेत. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचे तात्पर्य वाचायचे आहेत. सनातन गोस्वामींनी 10व्या स्कंदावर टीका केली, जीव गोस्वामींनी 10व्या स्कंदावर टीका केली, ते सगळं वाचायचंय. विचार करा, जर आपल्या हृदयांमध्ये असलेल्या भोगेच्छांच्या नदीला जर थांबवायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे. आपल्या हृदयामध्ये अं, कृष्ण कथेचा आणि कृष्ण नामाचा जो समुद्र आहे त्याला प्रवेश करू द्या. आणि तो जेव्हा समुद्र येतो त्याच्यामध्ये त्या नदीला थांबवण्याची शक्ती आहे, नाहीतर कठीण आहे. तर म्हणून भागवतामध्ये आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलंय. नको त्या इच्छा, आणि त्या नको त्या इच्छेच्या अनुसार जेव्हा आपण नको ते जीवन जगतो तेव्हा आपण आपल्याकडून पापकृत्य होतात, आणि त्या पापकृत्यांचे आपल्याला फळ मिळतात, आपल्या जीवनामध्ये क्लेश येतात, आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात. आपण कितीही कंट्रोल करायचं करतो प्रयत्न, आपण आपलं जीवन, पण त्या आपल्या मनासारखं होत नाही. का बरं? कुठेतरी आपण चुकलोय, आणि ते चुकलोय हे माहिती नाही की आपण चुकलोय, म्हणून तर चुकलोय. तर म्हणून कृष्ण कथा ही किती महत्वाची आहे. आणि म्हणूनच शौनकादी ऋषी म्हणतायत, कृपया सूत गोस्वामी श्री कृष्णांच्या विविध अवतारांची तुम्ही कथा करा. मागच्या वेळी जेव्हा आपण चर्चा केली होती श्लोक क्रमांक 17वर, तेव्हा पण मी हे वर्णन केलं होतं की प्रत्येक महापुराणामध्ये 10 विषय असावे लागतात, आणि त्याच्यामध्ये जो एक महत्वाचा विषय आहे तो आहे ईशानुकथा. ईश अनुकथा म्हणजे परमेश्वराची कथा, किंवा परमेश्वराला समर्पित अनु, जे त्यांचे समर्पित भक्त आहेत त्यांची कथा. तर जेव्हा ईशानू कथा असते तेव्हा तो महापुराण म्हटला जातो. साधारणपणे आपण जेव्हा कथा ऐकतो तेव्हा काय काय प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतात, ईशानू कथा जर ऐकत असो तर, की अं, हे जे अवतार तुम्ही सांगताय, मत्स्य अवतार, कूर्म अवतार, नरसिंह अवतार, हे कोणत्या ठिकाणी अवतरले, जागा कुठली होती, याच्याबद्दल आपण थोडी विचारणा करू शकतो. अं, हे कोणत्या मार्गाने अवतरित झाले. नरसिंह अवतार जसे एका खांबातून अवतरित झाले. मग वराह अवतार आहेत, ते ब्रह्मदेवांच्या नासिकेतून अवतरित झाले. अशा प्रकारे कुठल्या पद्धतीने हे अवतार आपल्या समोर आले हे आपण विचारू शकतो. अजून एक प्रश्न आपण विचारू शकतो की या ठिकाणी हे अवतार आले आणि या मार्गाने हे अवतार आले, पण मला एक सांगा, उद्देश काय?
या अवतार नरसिंह जेव्हा आले तेव्हा त्याचा उद्देश काय होता, मत्स्य अवतार जेव्हा आले तेव्हा उद्देश काय होता, कूर्म अवतार जेव्हा आले त्याचा उद्देश काय होता. अशा प्रकारे आपण वेगवेगळे प्रश्न विचारू शकतो आणि अशा प्रकारे हे प्रश्न विचारून आपल्याला खूप छान माहिती मिळू शकते. पण हा जो ही जी पद्धत मी सांगितली, स्थळ विचारण्याची, मार्ग विचारण्याची, उद्देश विचारण्याची, ही जी पद्धत सांगितली, विचारणा करायची, जिज्ञासा करण्याची, त्याच्यामध्ये एक मर्यादा आहे. काय मर्यादा आहे? एक काळ येईल जेव्हा सर्व प्रमुख अवतारांबद्दल आपल्याला ही माहिती मिळालेली असेल. अच्छा, हे अवतार आहेत ना या स्थानी प्रकटले, हे अवतार या मार्गाने प्रकटले, हे अवतार या उद्देशाने प्रकटले. ज्या दिवशी आपल्या पुस्तकामध्ये ही यादी तयार होईल, त्या दिवसानंतर विचार करा, आपल्याला त्या अवतारांची ती ईशानू कथा ऐकण्यासाठी मनामध्ये काही उत्सुकता राहील का? का? कारण सगळं काही नोंद झालेली आहे, जागा नोंद झाली आहे, पद्धती नोंद झालेली आहे, मार्ग नोंद झालेला आहे, उद्देश नोंद झालेला आहे. पण जेव्हा सूत गोस्वामी हे जेव्हा चर्चा करतायत शौनकादी ऋषींसोबत, तर भर याच्यावर आहे का की कुठे अवतरले, उद्देश काय होता आणि मार्ग काय होता? भर आहे आजच्या श्लोकामध्ये एक खूप छान शेवटची ओळ जी आहे की आत्ममाया. श्लोक क्रमांक 18 जो आपण चर्चा करतोय त्याच्यामध्ये आहे की परमेश्वराबद्दल कृपया आम्हाला सांगा, कारण परमेश्वर जेव्हा या जगात येतात तर त्या सगळ्या लीलांचं, लीला विदत स्वैरम, आजच्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये येते, लीला विदत स्वैरम संभवामी आत्ममाया. तर श्रीकृष्ण जेव्हा येत आहेत तेव्हा त्या लीला ज्या आहेत ना त्या साधारण नाही आहेत. परमेश्वराची जी आध्यात्मिक शक्ती आहे आत्ममाया, ती त्या लीलांना घडवून आणते. भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 4 याच्या सुरुवातीला श्रीकृष्ण काय म्हणतात? अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममाया. श्रीकृष्ण तेव्हा म्हणतात, अजय मी, माझा जन्म नाही होत, पण तरी पण या जगामध्ये मी जेव्हा येतो, आणि मग पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. तर यदा यदा ही धर्मस्य हा 7 नंबरचा श्लोक आहे, त्याच्या आधीचा हा श्लोक आहे. त्यामध्ये जरी मी अजन्म असीन तरी मी या जगात येतो, आणि जेव्हा या जगात येतो तेव्हा माझी सर्व कृती, माझ्या सर्व लीला हे कोण बघतं? माझी आध्यात्मिक शक्ती आत्ममाया. तर तोच शब्द आजच्या या श्लोकामध्ये वापरला गेलाय. म्हणजे परमेश्वर कुठे येतात हे फक्त एक माहितीची बाब नव्हे. परमेश्वर कुठल्या उद्देशाने या अवतारामध्ये आले ती केवळ माहितीची बाब नव्हे, तर ती एक आध्यात्मिक गोष्ट आहे. ज्या प्रकारे कृष्ण नाम, आपण म्हणतोय कृष्ण हा शब्द केवळ साधारण ध्वनी नव्हे, हा आध्यात्मिक ध्वनी आहे. आणि हा ध्वनी आपल्याला अंतःकरणाला शुद्ध करू शकतो. तशाच प्रकारे परमेश्वराची अंतरंगा शक्ती आत्ममाया त्यांच्या लीलांना घडवून आणते. आणि त्या लीलांना जर त्यांची आध्यात्मिक शक्ती घडवून आणते, तर विचार करा, त्या लीलांवर जर आपण मनन केलं, त्या लीलांवर जर आपण चर्चा केली, त्याच्यावर जर आपण खोल गेलो, तर ती आपल्याला शुद्धी करेल. म्हणून प्रश्न हा नाहीये की मला या सर्व अवतारांच्या स्थानाची, पद्धतीची, उद्देशाची यादी तयार आहे. प्रश्न हा आहे की जेव्हा जेव्हा या अवतारांबद्दल कथा चालू असेल, तेव्हा मी किती उत्सुकतेने आणि किती आतुरतेने त्या कथेमध्ये प्रवेश करतोय. माझं मन त्या कथेमध्ये किती प्रवेश करतंय. याचं एक खूप सुंदर उदाहरण मी देऊ शकतो की परीक्षित महाराज आहेत. परीक्षित महाराज जेव्हा शुकदेव गोस्वामींकडून कथा ऐकतायत, तर आपण भागवतामध्ये बघू शकता की स्कंद क्रमांक 10 आणि अध्याय क्रमांक 6 मध्ये पूतना वध येतं. तर पूतनेबद्दल सुरुवातीच्या श्लोकांमध्ये जेव्हा शुकदेव गोस्वामी बोलायला सुरू करतात, तर तेव्हा म्हणतात, ही जी पूतना होती श्रीकृष्णांना मारायला आली, ही आकाश मार्गाने आली, आणि बालघातिनी, ही लहान लहान शिशूंना मारून रक्त पिणारी एक पिशाची होती. तर जेव्हा परीक्षित महाराज त्या कथेमध्ये इतके गुंग झाले, जेव्हा त्यांनी ऐकलं की बाळ कृष्ण आताच तुरुंगातून वसुदेवाने त्यांना नंद महाराजांकडे
पोच केलंय. आणि ती कथा करता करता जेव्हा ऐकतायत की एक पिशाची आली आणि कोणाच्या देखत नाही आली, कारण ती आकाश मार्गाने आली आणि ती एवढी क्रूर होती की ती लहान मुलांना वध करायची. लहान मुलांना त्रास देणारे लोक थोडे अधिकच त्यांची गुन्हेगारी वृत्ती असते. लहान मुलांना, निरागस मुलांना कोण त्रास देणार? पण हे जेव्हा परीक्षित महाराज ऐकतात तेव्हा त्यांना इतकं भीती निर्माण होते, त्यांचे डोळे असे मोठे होतात. आता एक प्रश्न आहे, आपण स्वतःला विचारू शकतो हा प्रश्न, की परीक्षित महाराज ही जेव्हा कथा ऐकतायत, ते त्यांनी पूर्ण जीवन त्यांचं खूप छान एक राजा म्हणून जगलेत, धर्मनिष्ठ राजा म्हणून जगलेत. आणि लहानपणी जेव्हा आईच्या पोटात होते, गर्भावस्थेत होते, तेव्हा अश्वत्थामाने पांडवांचा शेवटचा अंश म्हणून मारण्याचा प्रयत्न केला, ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे सोडून. तर गर्भ अवस्थेमध्ये, अर्भका अवस्थेमध्ये परीक्षित, आणि तेव्हा जळून समाप्त झाले होते अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रामुळे. त्यांना श्रीकृष्णांनी पुनर्जागृत केलं. आणि आता ते परीक्षित त्या गर्भावस्थेतून बाहेर आले, जन्म घेतला, त्यांचे सगळे संस्कार घडले, मोठे राजा झाले. आणि ते राजा करता करता त्यांनी कर्तव्य पालन केलं, आणि नंतर मग एक दिवशी त्यांना चुकीचा शाप मिळाला, आणि त्याच्यामुळे आज मग ते भागवत कथा ऐकतायत. हे आपल्याला घटनांची शृंखला माहिती आहे आपल्याला. थोडा विचार करा याच्यावर. जर श्रीकृष्ण बाल अवस्थेत आहेत, म्हणजे तो काळ परीक्षिताच्या बाल अवस्थेच्या आधीच आहे. कारण श्रीकृष्ण आणि अर्जुन हे समवयीन आहेत, आणि परीक्षित अर्जुनाच्या मुलाचा, अभिमन्यूचा मुलगा आहे. म्हणजे नक्कीच श्रीकृष्ण बाल अवस्थेत आहेत ही गोष्ट परीक्षिताच्या बाल अवस्थेच्या आधीची गोष्ट आहे. मग विचार करा, परीक्षिताला त्याच्या गर्भावस्थेमध्ये पुनर्जागृत करणारे श्रीकृष्ण हे जगले ना म्हणजे. मग जेव्हा परीक्षित कथा ऐकतायत, आणि जेव्हा ऐकतायत की पूतना बाल घातिनी तिकडे आली, खेचरी आकाश मार्गाने आली, तर परीक्षिताचे डोळे असे मोठे होण्याचं कारण काय? का? त्यांना माहितीये, अरे श्रीकृष्ण बाल अवस्थेमध्ये हा राक्षस येऊ दे, तो राक्षस येऊ दे, हे तर काय फक्त गोष्ट सांगतायत. सुखदेव गोस्वामी मला फक्त गोष्ट सांगतायत, ती फक्त बसून ऐकायची आहे. का माहितीये? कारण श्रीकृष्णांना कितीतरी राक्षसांनी आक्रमण केलं, पण श्रीकृष्ण त्याच्यातून जगले. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा पुढे एक घटना आली की मी स्वतः गर्भावस्थेत होतो, तेव्हा मला अश्वत्थामाने महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा ब्रह्मास्त्र मारला, तेव्हा श्रीकृष्णाने मला पुनर्जागृत केलं, मला पुनर्जीवन दान दिलं. म्हणजे श्रीकृष्णांना कोणी त्रास देऊच नाही शकत. ज्याला माहितीये की मला जीवन देणारे श्रीकृष्ण जगले, त्यांना बालपणी आक्रमण केलं पण ते जगले, तो जेव्हा कथा ऐकतोय की श्रीकृष्णांना बाल रूपामध्ये पाळण्यामध्ये एका राक्षसीने आक्रमण केलं, त्याचे डोळे मोठे होण्याचं कारण आहे का? जर एखादा व्यक्ती साधारण श्रवण करत असेल, तो म्हणेल ठीक आहे, अच्छा लहानपणी असं झालं, ओके, मग काय झालं, मग अच्छा मग पुढे बालपणी असं झालं, ओके, मग काय, मग तारुण्यामध्ये असं झालं, ठीक आहे, कारण मला माहितीये की ते जगले, कारण त्यांनीच मला वाचवलंय, आणि म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. पण नाही, परीक्षित महाराज त्या कथेमध्ये इतके गुंग झालेत, परीक्षित महाराज विसरले. परीक्षित महाराजांना हे त्या कथेमध्ये इतका त्यांनी प्रवेश केलाय, त्यांना लक्षातच नाही राहिलं हे. आणि म्हणून शुकदेव गोस्वामींनी त्यांच्या डोळ्यातली भीती बघितली. शुकदेव गोस्वामींनी बघितलं की अरे यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली. पटकन शुकदेव गोस्वामींनी विषयांतर केलं, आणि स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 6, सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये तुम्ही बघू शकता की शुकदेव गोस्वामी म्हणतात, परीक्षिता तू काळजी करू नको, मी अजून कथा सांगतोय तुला. न यत्र श्रवणादयनी रक्षोघ्नानी स्वकर्मसु कुर्वंती सात्वतां भरतूर यातु धान्यश्च तत्रही. याच्यामध्ये म्हणतात, न यत्र श्रवणादिनी. परीक्षिताला शुकदेव गोस्वामी विषय बदलून म्हणतात, अरे परीक्षिता, जिथे लोक आपापल्या कर्तव्यांना पालन करता करता केवळ श्रवण करतात, त्यांना रक्षः ज्ञानी, त्यांची रक्षा होते. तर मला एक सांग परीक्षिता, तुझे डोळे असे एकदम भीतीग्रस्त झाले, ज्या व्यक्तीबद्दल श्रवण केल्याने एका माणसाची सुरक्षितता, इन्शुरन्स आहे, तो विमा आहे त्याचा. तर भक्तांचा विमा काय आहे? भक्तांचा विमा आहे, जेव्हा जेव्हा आपण श्रवण कीर्तनामध्ये मग्न असू, तेव्हा तेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीही अशुभ होऊ शकत नाही.
तर परीक्षिताला आश्वासन देण्यासाठी ती कथा शुकदेव गोस्वामी थांबवतात आणि हे आश्वासन देतात. तर किती हा गोड प्रसंग आहे की शुकदेव गोस्वामी स्वतः गुंग आहेत आणि कथे बोलता बोलता श्रोत्याच्या डोळ्यांमध्ये ती गुंगी बघतायत की हा किती गुंगीत आहे आणि हा कसा ऐकतोय. म्हणून त्याला आश्वासन देण्यासाठी गुंग शुकदेव गोस्वामींनी पण विषय बदलला. तर जेव्हा श्रोता खूप गुंग असतो, श्रोता खूप ऐकण्यासाठी आतुर असतो, तेव्हा वक्त्याला पण त्याच्या गुंगीतून बाहेर यायला लागतं आणि आपल्या श्रोत्यानुसार कथा करावी लागते. किती महत्वाची ही शिकवण आपल्याला परीक्षिताने दिली आहे. आणि म्हणून आपण एकदाच अशा या प्रवचनामध्ये चर्चा करत होतो की भागवतम आपल्यापर्यंत येण्यासाठी दोन्ही गोष्टींची गरज आहे. शुकदेव गोस्वामींसारखे वक्ते पाहिजेत आणि परीक्षितासारखा श्रोता पाहिजे. गायीकडे दूध असतं, पण गायीचं दूध काढण्याची कला पण माहिती पाहिजे. शहरातला एखादा मुलगा आहे ज्यांनी कधी गायीला कधी स्पर्श नाही केलाय, त्याला जर सांगितलं या ही गाय आहे ना 20 लिटर दूध देते रोज, चल काढ दूध, तो एक थेंब पण दूध नाही काढू शकणार. म्हणून कधी कधी गाय कोरडी असते आणि लोकांना दुधाची भूक असते, आणि कधी कधी गायीकडे खूप दूध असतं पण काढण्याची कला माहिती नसते. पण शुकदेव गोस्वामींकडे कृष्ण कथेचा समुद्र होता आणि परीक्षिताकडे त्या गायीतून दूध काढण्याची पण कला होती. आणि म्हणून श्रीमद भागवतम शुद्ध वक्ता आणि शुद्ध श्रोता म्हणून हे बाहेर पडलं आणि आपल्यापर्यंत हे पोहोचलंय. म्हणून ईशानू कथा जेव्हा आपण ऐकतोय, परमेश्वराबद्दल जेव्हा ऐकतोय, नरसिंह चतुर्दशीची कथा ऐकतोय, रामनवमीची कथा ऐकतोय, तेव्हा आपण कुठे जन्म झाला? अयोध्येमध्ये झाला, सर्वांना माहिती आहे. चार भाऊ जन्मले, हे तीन आई होत्या, सगळं सगळ्या कथा माहिती आहे. पण जो श्रोता आहे तो हा विचार करतच नाही की मला हे सगळे फॅक्ट्स अँड फिगर्स माहिती आहेत. तो म्हणतो या कथेमध्ये मी प्रवेश करतो आणि त्या भावनांमध्ये प्रवेश करतो की कशा प्रकारे दशरथ महाराजांना मूल होत नव्हतं आणि एक कर्तव्यनिष्ठ राजा विचार करतोय, मी जर या जगातून गेलो तर मी जी संस्कृती इथे स्थापित केली आहे अयोध्येमध्ये, ती संस्कृती नष्ट होईल, तर मला एक वारसा पाहिजे. मला माझी पिढी पुढे घेऊन जाण्यासाठी कोणी पाहिजे. आणि म्हणून मग यज्ञ करून, पुत्र कामेष्टी यज्ञ करून मग रामचंद्रांना त्यांनी आवाहन केलं. तर अशा प्रकारे तल्लीनता ही कधी येणार? जेव्हा आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन त्या भावनांमध्ये प्रवेश करतोय. माझ्याच जीवनातली एक गोष्ट सांगतो. 4-5 वर्ष आधी, कोविडच्या पूर्वी पण, एकदा आपली जी कार्तिक यात्रा होती ती वृंदावनाची कार्तिक यात्रा होती. आणि ती कार्तिक यात्रा संपवून, सेवा संपवून मी वृंदावनावरून मुंबईला ट्रेनने प्रवास करत होतो. तर मथुरेला ट्रेनमध्ये चढलो. माझी अशी ती वरची सीट होती, तिथे जाऊन बसलो. मी थोडा एकांत मिळतो तिकडे, नाही तर खाली बरंच काही चालू असतं. तर माझ्या शेजारी जे लोक होते, एक गुजराती फॅमिली होती. आणि जनरली वृंदावन, मथुरा इथे गुजराती लोकांचं भरपूर येणं जाणं असतं. तर हे लोक चढले, तर ही पूर्ण फॅमिली मथुरेला चढली आणि ते उतरणार होते सुरतला. तर ही ट्रेन आमची निघाली 7:30 सकाळी मथुरेहून, आणि रात्री वगैरे येणार होतं. तर हे जेव्हा चढले, यांनी अंताक्षरी सुरू केली. जनरली असं करतात ना, फॅमिली बसली असेल, मुलं, मावशी, मामा, काका वगैरे, ते या लोकांनी अंताक्षरी सुरू केली. तर मला वाटलं ठीक आहे, अर्धा तास चालेल अंताक्षरी. ती अंताक्षरी अर्धा तास नाही, 1 तास नाही, 1.5 तास नाही, 2 तास नाही, ती ऍक्च्युली दुपारच्या जेवणापर्यंत चालली. सकाळी 7:30ला बसल्यानंतर 8 वगैरे वाजता नाश्ता वगैरे करून ही अंताक्षरी सुरू झाली. तर माझ्यावर एवढी छान परिस्थिती आली. मला वाटलं चला आता संपेल. 8, 8:30, 9, 9:30. तर मी माझा जो जप होता, तो 4-5 माळा माझा उरलेले होते, तो मी थोडा म्हणत होतो की या गाण्यांच्या आणि पिक्चरची गाणी, हम्म, जे विसरायचा मी खूप प्रयत्न केला होता अनेक अनेक वर्ष, ते सगळे गाणे एक 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 त्या अंताक्षरीमध्ये बाहेर येत होते. आणि त्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जागृत होत होत्या. तर मी विचार करत होतो ह्या सगळ्या याच्यामध्ये आता जप केला तर कठीणच जप आहे, तर एक काम करतो, थोडं थांबतो, अर्धा 1 तास, 1.5 तास, 2 तासांनी हे थकतील आणि ही अंताक्षरी थांबेल, मग चांगला जप करीन. पूर्ण कार्तिक यात्रेचं जे शुद्धीकरण आहे त्याला मी डिस्टर्ब नाही होऊ देणार. 11, 11:30 जेव्हा वाजले, मला लक्षात आलं हे काही थांबणार नाहीये.
तर एक 10-10:30ला मी इव्हन टीसीला पण विनंती केली की बघा इथे यांची सगळी पूर्ण फॅमिली आहे तर माझी सीट पण त्यांनाच द्या आणि दुसरीकडे कुठेतरी असेल काही बघा एखादी सीट हो एक सीट द्या मला. तर टीसी म्हणाला तर दिवाळीचा सीझन आहे आता एकही सीट रिकामी नाहीये आणि बघतो पण सध्या तरी नाहीये. थोडा अर्धा एक तास त्या टीसीची पण वाट बघितली सीट चेंज करण्यासाठी पण त्याच्याकडून पण ती सीट नाही मिळाली. 11, 11:30 जेव्हा वाजले तेव्हा माझ्यावर एक साक्षात्कार परमेश्वराने काहीतरी कृपा केली आणि साक्षात्कार पटला म्हणाले की आपण ना आजूबाजूला बदलू नाही शकत. त्यांचं जी अंताक्षरी आहे ती थांबवू पण नाही शकत. त्यांना आवाज कमी करायला सांगू शकत नाही. त्यांची मजा चालू होती आणि तो पूर्ण एक मोठी फॅमिली होती, जॉईंट फॅमिली होती. 11, 11:30ला मनात एक विचार आला, की आपण त्यांना काही करू शकत नाही, पण आपण एक गोष्ट करू शकतो, की ती बीड बॅग उचलून ऍक्च्युली त्या जपामध्ये खोल जाऊ शकतो. आणि त्या जपामध्ये जेव्हा खोल जाऊ, तेव्हा मग कानाच्या पडद्यावर त्या अंताक्षरीच्या गाण्यांचा तो ध्वनी येईल आणि जर खोल गेलेलो असीन, जर मन त्या जपामध्ये गेलेलं असेल, तर कानावर जो ध्वनी पडतोय त्याचा मनाशी संपर्क होणार नाही, त्याचा मनाशी स्पर्श होणार नाही. तर नाईलाजाने पण ती तशी परिस्थिती आली. जर हीच परिस्थिती 8, 8:30ला मी स्वतःहून जर केली असती तर गोष्ट वेगळी असती. पण जेव्हा सगळे माझे पर्याय बंद झाले तेव्हा माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय उरला नाही आणि मग मी तो जप सुरू केला. सुरुवातीला संघर्ष होते. सुरुवातीला बरेच ते ओळखीचे गाणे पण होते. पण हळूहळू हळूहळू करता 1, 2, 3 माळा करता करता हळूहळू हळू मग प्रयत्न करून त्या जपामध्ये खोल प्रवेश केला. आणि त्या जपामध्ये जेव्हा खोल प्रवेश केला, एक असा काळ आला जेव्हा खरोखर मी पण काय असं जोरात ओरडत नव्हतो हरे कृष्ण असं नाही. मी माझा जो जप करत होतो पण त्याच्यामध्ये मन लावण्याचा प्रयत्न करत होतो कारण परिस्थितीला मी बदलू शकत नव्हतो. तर मला अजूनही ती गोष्ट आठवते, तो प्रसंग आठवतोय की परिस्थिती आपल्या हिशोबाने चालू असते. पण आपल्याला आपल्या हरिनामाच्या आश्रय घेण्याची गरज आहे. आपल्याला हरिकथेच्या आश्रय घेण्याची गरज आहे. तर जीवनामध्ये अनेक अनेक संघर्ष येतात, जीवनामध्ये अनेक अनेक समस्या येतात. हे तर आपण एक उदाहरण बघितलं फक्त ट्रेनचं. पण आपण म्हणतो ना जीवन पण एक प्रवास आहे. तर मथुरा ते मुंबईचा प्रवास एक तात्कालीन प्रवास होता. पण एक आपला एक लांबचा प्रवास आहे, आपल्या जीवनाचा प्रवास. त्या जीवनाच्या प्रवासामध्ये पण कधी कधी आजूबाजूचे लोक अंताक्षरी खेळत असतील, आजूबाजूचे लोक इतर काहीतरी करत असतील आणि कदाचित आपल्याला आपला जप करण्यासाठी हरिकथा ऐकण्यासाठी संघर्ष येत असेल तर तेव्हा आपल्याकडे काय पर्याय आहे? इथे तर कोणी टीसी पण नाहीये. तर आपण केवळ प्रार्थना करू शकतो की जपामध्ये आणि हरिकथेमध्ये मला परीक्षितासारखं तल्लीन होऊ दे, जेणेकरून मला त्या कथेमध्ये प्रवेश करू दे. तर आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये काही समस्या ज्या येतात त्या सोडवायच्या असतात, त्याला निराकरण करायचं असतं. काही समस्या येतात त्याला सहन करायचं असतं, ते आपण नाही बदलू शकत. जो तापमान आहे, आपण मायापूरला गेलो होतो आता कार्तिक यात्रेमध्ये अनेक अनेक वर्ष मला आठवत आहे. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक यात्रा म्हणजे थंडीचे दिवस. कार्तिक यात्रेचे माझ्या ज्या स्मृती आहेत त्या नेहमी स्वेटर सॉक्सच्या स्मृती आहेत. या वेळेस कार्तिक यात्रेमध्ये पहिल्यांदा पूर्ण कार्तिक यात्रेमध्ये मला गरमी होत होती आणि मला कोणीही स्वेटर घालताना दिसलं नाही. याचा अर्थ परिस्थिती बदलली. आता कार्तिक महिन्यामध्ये थंडी नसते, गारवा नसतो, तर सगळं थोडं उशिरा होतंय. तर काही समस्या आहेत त्या आपल्याला सोडवायच्या असतात आणि काही समस्या आहेत त्या आपल्याला सहन करायच्या असतात. आपण त्याला काही करू नाही शकत. आणि तिसरा एक विभाग आहे, एक श्रेणी आहे समस्यांची. ती समस्या काय माहितीये? ती आपल्याला सहन करते. आपण काही समस्यांना सहन करतो आणि काही समस्या आपल्याला सहन करतात. म्हणजे काय? काही समस्या आहेत ना, त्या आपल्या निम्न स्तराच्या चेतनेला सहन करतात. आपण ज्या निम्न स्तराच्या चेतनेने जीवन जगतोय, आपण निम्न स्तराच्या चेतनेने परमेश्वराची सेवा करतोय, आपण अगदी खालच्या स्तरावर आपली चेतना ठेवून वैष्णवांशी आदान प्रदान करतोय. कधी कधी त्या ज्या समस्या येतात त्या आपल्या त्या निम्न स्तरावरच्या चेतनेला सहन करतात. अर्थात इथे परमेश्वर आपल्याला
त्या परिस्थिती का पाठवतात की आपल्या चेतनेमध्ये परिवर्तन घडण्यासाठी. तर काही समस्या सोडवायच्या आहेत, काही समस्या सहन करायच्या आहेत आणि काही समस्या बेसिकली आपली चेतना इतकी उंच करायची आहे की त्या समस्येला आपण बाजूला टाकून वर जातो. आपण त्याला ओलांडून वर जातो. आपली चेतना आपल्याला इतकी उंच करायची आहे की ती समस्या आपल्या जीवनात आहे याचा कुठेतरी आपल्याला विसर पडायला पाहिजे. तर आपल्या जीवनातल्या ज्या आर्थिक समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, त्या कशा सोडवायच्या याच्यासाठी डॉक्टर आपल्याला मदत करतील. कोणी आर्थिक मार्गदर्शन करतील. कुठल्या समस्या सहन करायच्या आहेत? काही आपल्याला खूपच कठीण आजार झालाय, निसर्गामध्ये काही बदल घडले, तर ते आपल्याला सहन करायचे आहेत. पण या दोन्ही समस्यांपलीकडे कधी-कधी आपल्या जीवनामध्ये अशा समस्या येतात, त्या आपण सोडवू नाही शकत आणि त्या निसर्गाच्या समस्या नाही आहेत. आपल्याला आतमधून एक आवाज येतो, की सोडवू शकतो, या समस्या सोडवू शकतो आणि आपण खूप प्रयत्न करतो आणि त्या समस्या सुटतच नाहीत. तेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे, की ही अंताक्षरी चालत राहणार. या अंताक्षरीला आपण बंद नाही करू शकत आणि हे पुढे दुपारचं जेवण केल्यानंतर पुन्हा एक 4 तास चालणार आहे. तर आपल्याला तेव्हा एकच पर्याय उरतो, या अंताक्षरीला थांबण्यासाठी प्रयत्न न करता आपल्या मध्ये आपण किती खोल प्रवेश करतो. श्रीमद भागवतामध्ये, रामायणामध्ये आपण किती खोल प्रवेश करतो आणि त्या प्रवेश केल्यामुळे आपण बेसिकली त्या समस्यांवर आपली चेतना घेऊन जातो. अंताक्षरी चालू राहिली, माझा जप चालत राहिला. अंताक्षरी आणि जपाचा स्पर्श झाला नाही. तशाच प्रकारे हळूहळू एक उत्तम भक्त मनामध्ये नेहमी एक संस्कार घडवण्याचा प्रयत्न करतो. एक इस्कॉनमध्ये संन्यासी आहेत, त्यांचं नाव आहे परमपूज्य निरंजन स्वामी महाराज. तर निरंजन स्वामी महाराजांनी रशियामध्ये, युक्रेनमध्ये गेल्या 30-40 वर्षांपासून खूप छान कृष्ण भक्तीचा प्रचार केलाय. तर हे निरंजन महाराज आहेत, हे एकेकाळी हे कुठलं मंदिर होतं ते? इथे माझ्या जिभेवर ते नाव आहे, पण लक्षात येत नाहीये. तर सत्स्वरूप महाराज तेव्हा टेम्पल प्रेसिडेंट होते. सत्स्वरूप महाराजांनी नंतर मग प्रभुपादांचं लीलामृत दिलं, तर तेव्हा ते त्या मंदिराचे टेम्पल प्रेसिडेंट होते. बॉस्टन, सॉरी, आता लक्षात आलं. तर बॉस्टन मंदिराला सत्स्वरूप महाराजांनी निर्माण केलं आणि मग सत्स्वरूप महाराज त्याचे टेम्पल प्रेसिडेंट होते. तर तिथे ब्रह्मचारी म्हणून होते निरंजन महाराज त्या काळी. ही त्या वेळेची गोष्ट आहे. तर तेव्हा त्यांची पुस्तक वितरणाची सेवा होती आणि पुस्तक वितरणाच्या सेवेचे जे डिपार्टमेंटचे जे एचओडी होते, ते थोडे वेगळ्या स्वभावाचे होते. तर एक दिवशी निरंजन महाराजांकडून पुस्तक वितरण करताना काहीतरी पैशांची गडबड झाली, की काहीतरी दुसरी एक चूक झाली आणि तेव्हा त्यांचे जे एचओडी जे होते त्यांनी त्यांना खूप काही बोलले आणि गरजे पलीकडे बोलले. छोटस काहीतरी भक्तांकडून कधी काही चूक झाली तर त्याला आपण किती महत्व द्यायचं हे पण आहे ना. तर त्या एचओडीनी त्या दिवशी त्यांना इतकं ऐकवलं, इतकं ऐकवलं, इतकं ऐकवलं. निरंजन महाराज ब्रह्मचाश्रमामध्ये त्या दिवशी रात्री जेव्हा झोपले, तेव्हा म्हणाले, या मंदिरात मी राहू शकत नाही. इथे लहान लहान गोष्टींना किती मोठा बाऊ करतात आणि हा जर एचओडी माझ्यावर जर राहिला तर माझं या मंदिरात काही खरं नाही, मी सोडून चाललोय म्हणून. तर एवढा सगळं संघर्ष करून आपल्या घराला सोडून हे मंदिरामध्ये राहत होते ब्रह्मचर्य आश्रमात. पण एका व्यक्तीने त्यांना इतकं वाईट बोलले की त्यांना असं वाटलं, आता मी हे मंदिर सोडून जातो. म्हणाले, सकाळी उठून मी निघून जाणार. रात्री कुठे, तर अर्ध्या रात्री कुठे जाऊ, झोपले. त्यांना एक सवय होती की नेहमी प्रभुपादांचं लेक्चर ऐकायचे. तर सकाळी जेव्हा उठले तेव्हा आंघोळीला गेले, आंघोळीमध्ये बाथरूम मध्ये प्रभुपादांचं लेक्चर घेऊन गेले आणि ते ऑन केलं आणि आंघोळ करता करता विचार करतायत, झालं आता निघायचंय आपल्याला, सगळं सामान बांधायचंय. त्या दिवशी बाथरूम मध्ये स्नान करताना प्रभुपादांचं जे लेक्चर त्यांनी ऐकलं, त्या लेक्चरमध्ये प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की जीवनामध्ये कष्ट येत राहणार, पण आपण कृष्ण भक्ती नाही सोडायला पाहिजे. प्रभुपादांनी दुसरीकडे कुठेतरी प्रवचन दिलं होतं. निरंजन महाराजांनी जेव्हा प्रभुपादांचं ते प्रवचन लावलं तेव्हा त्याच्यातून त्यांना केवळ प्रभुपादांना वैयक्तिक, तर गुरु त्यांना सांगतायत की किती अडचणी आल्या तरी आपण कृष्ण भक्ती करायला पाहिजे आणि आपण वैष्णवांचा संघ नाही सोडायला पाहिजे. तर निरंजन महाराजांनी त्या दिवशी स्नान करताना जेव्हा ते ऐकलं, तेव्हा त्यांना एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि त्या श्रवणाने
त्यांनी निर्णय घेतला की जरी माझे एचओडी थोडे विचित्र असतील, पण मला संधी काय मोठी मिळाली आहे की मी मंदिरात राहतोय आणि पूर्णपणे श्रीकृष्णांना समर्पित जीवन जगतोय. आणि याचं पुढचं भविष्य काय? श्रीकृष्णांची आयुष्यभर सेवा केली तर पुढचं भविष्य काय आहे? अगदी मी जेव्हा बाहेर होतो तेव्हा पण कोणी ना कोणी काही ना काहीतरी थोडासा स्वभाव वेगळा असतोच. त्या दिवशी निरंजन महाराजांनी एक ठाम निश्चय केला प्रभुपादांकडून ते श्रवण करून, की मी सोडून जाणार नाही. आणि विचार करा, ते निरंजन महाराज नंतर संन्यासी झाले आणि युक्रेन आणि रशियामध्ये आज हजारो हजारो लोकांना ते प्रचार करतायत. त्या दिवशी जर त्यांनी ते प्रभुपादांचं लेक्चर ऐकलं नसतं, तर कदाचित निरंजन दास ब्रह्मचारी हे घरी निघून गेले असते आणि आज रशिया आणि युक्रेनमध्ये एवढा प्रचार नसता झाला. तर म्हणून आपल्याला माहिती नाही कोण भक्त आज आपल्या डोळ्यासमोर साधारण दिसतोय, पण त्या भक्ताने जर नीट श्रवण केलं, त्या भक्ताने जर नीट जप केला, त्या भक्ताने जर उच्च चेतनेने सेवा केली, तर त्या भक्ताला श्रीकृष्ण कुठल्या विस्मित करणाऱ्या सेवेसाठी वापरू शकतात. म्हणून श्रवण हे कधीही आपण नाकारू शकत नाही आणि श्रवण जेवढं आपण करू त्याच्याने विशेष म्हणजे आपल्या गुरु महाराजांकडून प्रभुपादांकडून जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्यामध्ये त्या आध्यात्मिक ध्वनीचा प्रभाव होतो आणि आपलं शुद्धीकरण होतं आणि आपल्याला अनेक वेळे नैराश्यामध्ये पण आशा निर्माण होते. आपण जेव्हा पूर्णपणे खचलेलो असतो तेव्हा पण शुद्ध ध्वनी ऐकून आपल्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. एक अध्याय क्रमांक हा आहे, जस्ट एक मिनिट. खूप सुंदर हा श्लोक आहे, तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. तर हा आहे स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 10 आणि श्लोक क्रमांक 20. यामध्ये काय वर्णन केलंय की हस्तिनापूर मध्ये जेव्हा श्रीकृष्ण जायचे तेव्हा हस्तिनापूर मधल्या ज्या साधारण महिला होत्या, गुरुकुलात कधी नाही गेलेल्या वगैरे, त्या महिला श्रीकृष्णांना बघण्यासाठी महालाच्या छतावर जायचे, टेरेसवर जायचे. आणि त्या टेरेसवरून श्रीकृष्णांची त्यांच्या त्यांच्या साधारण शब्दांमध्ये स्तुती करायचे. ते काही असे संस्कृत शब्द, मोठे मोठे वेदांमध्ये उपनिषदातले शब्द नव्हते. तेव्हा ते जेव्हा एकमेकांशी चर्चा करायचे तर त्याच्याबद्दल इथे लिहिलंय, अन्योन्याम आसित संजल्प उत्तम श्लोक चेतसाम कौरवेंद्र पुरस्त्रीणाम सर्वश्रुती मनोहर. सूत गोस्वामी पुढे त्या 10व्या अध्यायामध्ये वर्णन करतायत, कौरवेंद्र पुर, कौरव म्हणजे हस्तिनापुरांचं जी राजधानी आहे, कौरवेंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर, कानपूर, तसं हे कौरवेंद्रपूर. हस्तिनापुरातल्या साधारण स्त्रिया जेव्हा उत्तम श्लोक परमेश्वराच्या कृतींबद्दल स्तुती करायचे, हं, आणि त्याला काय म्हणतात, अन्योन्य माझे संजल्प. संजल्प म्हणजे काय, असं मोठे मोठे काही शब्द नव्हते, जसं आपल्या गप्पा गोष्टी म्हणतो तसं. पण म्हणतात सर्व श्रुती मनोहर. हस्तिनापूर शहरातल्या साधारण महिला श्रीकृष्णांबद्दल आपापसामध्ये ज्या गोष्टी करायच्या, गप्पा गोष्टी करायच्या, त्या इतक्या प्रामाणिकपणे करायच्या की वेदांमध्ये श्रीकृष्णांची जितकी स्तुती दिली आहे मोठ्या मोठ्या ऋषीमुनींनी, त्याच्यापेक्षा जास्ती ते मधुर श्रीकृष्णांना वाटायचं. तर याच्यातून आपल्याला किती आशा निर्माण व्हायला पाहिजे. गरजेचं हे नाही की आपल्याला संस्कृत भाषा येते की नाही, गरजेचं हे की नाही की आपण खूप मोठे विद्वान पंडित आहे की नाही, गरजेचं हे आहे की प्रामाणिकपणे मनापासून आपल्या बोली भाषेत आपण श्रीकृष्णांची स्तुती करू शकतो का. आणि खूप सुंदर आहे, याचं आपण भाषांतर बघूया. सो श्रीकृष्णांच्या दिव्य गुणांमध्ये हे सगळे तल्लीन आहेत. आणि श्रीकृष्णांचे गुण हे तर कवितांमध्ये वर्णन केले जातं, पण हस्तिनापूर मधल्या ज्या महिला आहेत त्या आपल्या घराच्या छतावर जाऊन त्यांच्या बोली भाषेमध्ये श्रीकृष्णांची स्तुती करायचे आणि म्हणतात, दिस टॉक वॉज मोर अट्रॅक्टिव्ह दॅन द हिम्स ऑफ द वेदास. वेदांपेक्षा मोठं काय आहे, पण वेदांपेक्षा जास्ती गोड, मधुर ते श्रीकृष्णाला लागायचं. तर असे हे गोड श्रीकृष्ण आहेत ज्यांना आपल्या वाक्चातुर्याशी काही घेणं देणं नाहीये, आपल्या मोठ्या मोठ्या शब्दांशी घेणं देणं नाही, पण म्हणतात तुम्हाला माझ्या प्रती भावना आहेत का,
आणि त्या भावना तुम्ही इतरांना सांगण्यासाठी उत्सुक आहात का? मी बृहद भागवतामृत वाचत होतो. तर बृहद भागवतामृतामध्ये सध्या जे चाललंय ते काय चाललंय, की नारद मुनी पांडवांची स्तुती करतायत. आणि आधी हनुमानाने स्तुती केली आहे, पण आता नारद मुनी स्वतः करतायत. तर त्या स्तुतीमध्ये एक पॉइंट हा म्हणतात नारद मुनी. नारद मुनी म्हणतात, अहो पांडव, तुम्ही कृष्ण कथेमध्ये आणि कृष्णाच्या सेवेमध्ये काय तल्लीन आहात, त्याचा पुरावा काय? तर म्हणतात, ज्या राज्याचा राजा पांडव युधिष्ठिर आहे, तो किती तल्लीन असेल, की त्या राज्यामध्ये साधारण महिला कृष्णांची स्तुती करण्यामध्ये गप्पा गोष्टी करतात. तर इथे खूण काय केली आहे, की एखादं राज्य आहे आणि तिथे साधारण लोक पण आपापसामध्ये बोलताना, गप्पा गोष्टी करताना जर श्रीकृष्णाची स्तुती करत असतील आणि श्रीकृष्णाची वाहवा करत असतील, तर ही संस्कृती घडवली कोणी? साधारण मनुष्य समाजामध्ये तर आपण इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो, पण हस्तिनापूरमध्ये ही संस्कृती घडवली कोणी? संस्कृती घडवतो तिथला प्रमुख व्यक्ती. तर म्हणतात, पांडव, तुम्ही म्हणताय की तुम्हाला श्रीकृष्णांप्रती आकर्षण नाही, पण माझ्याकडे एक पुरावा आहे. तुम्ही स्वतः इतके तल्लीन आहात, तुम्हाला स्वतः श्रीकृष्णांप्रती इतकं आकर्षण आहे, की तुम्ही तशा प्रकारची संस्कृती रुजवली आहे. पूर्ण हस्तिनापुरामध्ये तुमच्या तुमच्या हृदयातून ती संस्कृती रुजली आहे, की सर्व लोक केवळ श्रीकृष्णांबद्दल चर्चा करत असतात. विचार करा, आज मंदिरांमध्ये, अनेक अनेक मंदिरांमध्ये, इस्कॉन मंदिरामध्ये आपण कृष्ण कथा नित्य नियमाने करतो. रविवारी हा भागवतम क्लास असतो, शनिवारी संध्याकाळी प्रवचन असतं, कधी लहान मुलांचा कार्यक्रम आहे, महिलांचा कार्यक्रम असतो दर दुपारी. इस्कॉनमध्ये प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला हे सांगण्यात आलंय की नाही, बोली भाषेत, मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, आपापल्या भाषेमध्ये आपण श्रीकृष्णाची स्तुती करायला पाहिजे. ही संस्कृती रुजवली कोणी? तर ही प्रभुपादांनी, इस्कॉन संस्थेचे जे प्रमुख आहेत त्यांनी ही संस्कृती रुजवली. आणि ती प्रभुपादांना एवढं श्रीकृष्णांप्रती प्रेम आहे. तर प्रमुख व्यक्ती जर इतके तल्लीन असतील, प्रमुख व्यक्तीला जर प्रेम असेल, तर ती संस्कृती मग खालपर्यंत येते. आणि तुम्ही आम्ही, आपल्याला जरी श्रीकृष्णांशी विशेष काही प्रेम नाही, आकर्षण नाही, पण आपण म्हणतोय की नाही हो, थोडं तरी गोडवं जाणवतोय. रोज हरिनाम करू, आपण रोज हरिकथा आपण करू, रोज आपण वाचन श्रवण करू. म्हणून जर आपण वाचन श्रवण जर आपण केलं, तर आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय की आपलं शुद्धीकरण होईल, आपल्याला आपल्या जीवनातल्या समस्या ओलांडून एक तल्लीनता येईल, आणि आपल्या जीवनामध्ये जे उलथापालथ होते त्याचा आपल्यावर काही प्रभाव नाही पडणार. पण तिसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होईल, की प्रभुपादांना आपण खूप खुश करू, प्रभुपादांना आपण खूप प्रसन्न करू, आणि लोक म्हणतील, हे इस्कॉनचे भक्त नेहमी हरिकथेमध्ये तल्लीन असतात, माहित नाही त्यांचे जे गुरु आहेत, त्यांचे जे आचार्य आहेत, त्यांनी काय संस्कृती रुजवली आहे. आणि हे प्रभुपाद म्हणून त्यांचे कोणतरी गुरु आहेत, त्यांनी काय कृष्ण कथा केली असेल, की 50 वर्ष झाले त्या गुरूंना या जगातून जाऊन, पण आजही त्यांचे जे अनुयायी आहेत ते आजही नित्य नियमाने बसतात आणि हरिकथा ऐकतात. विचार करा, प्रभुपादांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, प्रभुपादांचा गुणगौरव करण्यासाठी पण ही आपल्याला खूप छान संधी आहे. तर म्हणून हरिकथा श्रवण करून, ईशानू कथा श्रवण करून भरपूर फायदे आहेत. आणि हळूहळू हळू आपल्याला त्या स्तराला गाठायचंय. आणि ते गाठण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत पाहिजे, आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. तर नेहमी आपण एकमेकांना एक मदत करू शकतो, नेहमी एकमेकांना आपण सहायता करू शकतो, सहकार्य करू शकतो, की कसं आपण श्रीकृष्णांच्या जवळ जाऊ, कसं आपण श्रीकृष्णांबद्दल ऐकू. तर खूप खूप धन्यवाद. जय श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. तर कोणाला जर प्रश्न असेल तर अनम्यूट करून आपण एक प्रश्न विचारू शकता. हरे कृष्ण. खूप धन्यवाद. श्लोकावरती एक प्रश्न होता. तुम्ही म्हणालात की समर्थांच्या वेळी कृष्ण कथेचा आश्रय घेणं गरजेचं आहे. तर बऱ्याचदा असं होतं की समर्थ आपल्या जीवनात येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की तर एखादं तत्वज्ञान ऐकावं किंवा एखादं की श्रवण त्या संबंधित किंवा त्या समस्येचं ऍक्च्युअल निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. परंतु कृष्ण कथा ऐकून किंवा वाचून
त्या समस्येचं आपण त्या समस्येपासून दूर जाऊ शकतो हे कन्व्हिक्शन कसं आपण करू शकतो किंवा तेवढी श्रद्धा कशी आपण डेव्हलप करू सो मला तुमचं वाक्य ऐकू आलं की कधी आपण निराकरण करायचा प्रयत्न करतो किंवा कधी शास्त्रांमध्ये कुठलं तत्व वाचण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा कृष्ण कथा ऐकतो तेव्हा आपण निरीक्षण करू शकतो, आपण वरून बघतो, आपली चेतना उंच होते आणि तिथून मग आपल्या लक्षात येतं की मला त्या समस्येच्या समोर मी जेव्हा गेलो तेव्हा ती समस्या अशी खूप मोठी अवाढव्य वाटत होती, खूप मोठी वाटत होती. पण जेव्हा आपली चेतना उंच होते, जेव्हा आपण वरून बघतो, मग लक्षात येतं की ती समस्या पण लहान आहे आणि त्या समस्येला मी माझ्या जीवनामध्ये जेवढं महत्व देत होतो ते महत्व पण लहान आहे. मी गरजेपेक्षा जास्ती त्या समस्येचा आकार बघत होतो आणि गरजेपेक्षा जास्ती त्या समस्येला मी महत्व देत होतो. ही समस्या पण लहान आहे आणि म्हणून त्या समस्येला महत्व पण मी लहानसच द्यायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, जीवनामध्ये पुढे जायला पाहिजे. सो तुमचा प्रश्न जर योग्य मला समजला नसेल आणि मी जर योग्य उत्तर दिलं असेल तर मग सांगू शकता तुम्ही. काय आहे, तुम्ही जेव्हा स्पीकरवर बोलताय ना ते नीट मला लॅपटॉपवर नीट ऐकू येत नाही. शकतो. हा येतं, पण काय होतं ना, मध्ये मध्ये ते तुटतं. तुम्ही बोलताय हे लक्षात येतं पण तो आवाज मध्ये मध्ये तुटतो. हा येस माताजी बोला ना. आपण एखादं तत्व म्हणजे श्रीमद सॉरी भगवद्गीतेतील तत्वज्ञान वाचून कदाचित आपल्याला काहीतरी त्याचं सोल्युशन मिळेल असं वाटतं किंवा एखादं श्रवण करून किंवा हरिनाम करताना आपण त्याच्यामध्ये हे घेऊ की त्याचा आश्रय घेऊ पण कृष्ण दत्तेचा आश्रय घेऊन आपण त्या समस्येपासून दूर जाऊ शकतो हे कन्व्हिक्शन कसं काय म्हणजे ती श्रद्धा कशी काय डेव्हलप करायची. ओके ओके, गॉट इट गॉट इट. सो हे होतं की जसे तीन प्रकारच्या समस्या सांगितल्या ना मी, काही समस्या सोडवण्या योग्य आहेत, काही समस्या सहन करण्या योग्य आहेत आणि काही समस्यांना काळ त्याचं औषध आहे. काही समस्या त्या आपल्याकडून सोडवल्या जाणारच नाहीत. काळाची जी शक्ती आहे, श्रीकृष्ण आहेत ना, काळ, तर काही समस्या ते श्रीकृष्ण सोडवतात. आधुनिक जगामध्ये आपल्याकडे जेवढी तांत्रिक शक्ती आली आहे, सो त्या तांत्रिक शक्तीचं हे ना एक मिनिट. तांत्रिक शक्तीचा एक दुष्परिणाम असा आहे की आपल्याला वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण करू शकतो. जसं टीव्ही आहे, बटन दाबलं की चॅनल चेंज होतं. स्पोर्ट्स असेल, मध्येच न्यूज चालू होते. म्हणजे किती बदल आहे, एक बटन दाबून, एक बटन दाबलं तर स्पोर्ट्स, न्यूज, न्यूजचं सिनेमा, सिनेमाचं अजून काही. सो फोनमध्ये हा बटन दाबला तर हे बदलेल, ते बदलेल. सो अशा करत करत ना या टेक्नॉलॉजीमध्ये एक नकळतपणे आपल्यावर एक परिणाम झालाय. आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी कुठेतरी एक बटन आहे आणि ते बटन दाबलं तर ते बदलेल. पण जीवनातल्या परिस्थिती अशा बटन दाबून बदलत नाहीत. तर काळ काही काही गोष्टींना मलम लावतो, काळ काही काही गोष्टींना, काही समस्यांना दूर करतो. म्हणून जेव्हा आपण कृष्ण कथा ऐकतो तेव्हा जसं मी सांगितलं की त्या समस्येला आपण त्याच्याशी भांडत नाही, त्या समस्येला वर जातो आपण. आणि जसं मी म्हंटल की समस्येच्या वर जेव्हा जातो, वरून जेव्हा निरीक्षण करतो त्या समस्येचं, तेव्हा लक्षात येतं की ती समस्या एवढी मोठी नव्हती आणि ती एवढी महत्वाची पण नव्हती. पण याचा अर्थ असा नाही की ते समस्या दुर्लक्ष करायची आहे, पण ती नाही होणार आहे आपल्याकडून. तुम्ही आणि मी त्या समस्येला नाहीच काही करू शकत. प्रत्येक गोष्ट ना माझ्या आणि तुमच्या हातात नाहीये. तर म्हणून काही गोष्टी आपल्याला श्रीकृष्णांकडे सोपवायच्या आहेत. तर म्हणून जगन्नाथ बलदेव सुभद्रा बसलेले आहेत, तर जगन्नाथ बलदेव सुभद्रांना आपण कधी कधी काय समस्या सांगू शकतो, म्हणू शकतो की ही समस्या माझ्या जीवनात आली आहे आणि मी प्रयत्न केला सोडवण्याचा, पण माझ्याकडून की काही ही सुटत नाहीये. तर मला एक लक्षात आलं की ही कदाचित तुम्ही सोडवणार आहात. तर तुम्ही योग्य पद्धतीने, योग्य वेळ आल्यावर कशा प्रकारे तुम्ही सोडवाल हे तुम्ही करा. पण ती श्रद्धा कशी निर्माण होईल? जेव्हा आपण कृष्ण कथा ऐकतो. कृष्ण कथेमध्ये किती संघर्ष आले व्रजवासींच्या जीवनामध्ये, पांडवांच्या जीवनामध्ये, पण श्रीकृष्णांनी अशी एकदम जेव्हा समस्या आली तेव्हा पटकन सॉल्व्ह केली का? दुर्योधनाने पहिल्या वेळेस जेव्हा पांडवांवर हल्ला केला तेव्हा दुर्योधनाला मारलं का? नाही. त्याची एक योग्य वेळ येऊ दिली. दुःशासनाने, कर्णाने किती वेळा अपमान केलाय.
असं नाही की जेव्हा पहिल्यांदा कर्णाने अर्जुनाचा अपमान केला, द्रौपदीचा अपमान केला, त्या क्षणी कर्णाला मारलंय. तर श्रीकृष्ण काय म्हणतायत, हा अपमान करतोय, ठीक आहे, बघतो किती अपमान करेल हा. याला पण थोडीशी आपण एक वेळ देऊया बदलायला. शिशुपाल आहे, शिशुपालाने किती वेळा श्रीकृष्णांचा स्वतःचा वैयक्तिक अपमान केलाय, पण श्रीकृष्णने पहिल्या अपमानाला नाही मारलं. तर आपल्याला जेव्हा कृष्ण कथा आपण ऐकतो, तो तुमचा जो प्रश्न होता की ते कन्व्हिक्शन कसं येतं श्रीकृष्ण कथा ऐकून. तर कृष्ण कथा जेव्हा ऐकतो तेव्हा एक लक्षात आलं की कृष्ण इमिजिएटली नाही करत काही. श्रीकृष्ण तत्क्षण नाही करत काही. श्रीकृष्ण त्या जीवात्म्याला वेळ देतात. श्रीकृष्ण त्या जीवात्म्याला संधी देतात बदलण्याची. तर आपल्याला पण लक्षात येतं की मला जर वाटतंय की ही परिस्थिती आत्ताच्या आत्ता बदलायला पाहिजे, तर नाही, पण श्रीकृष्णांची इच्छा आहे की वेळ द्यावा. श्रीकृष्णांची इच्छा आहे की एक अमुक अमुक घटना झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल यावा. तर हे जे कन्व्हिक्शन आहे की बेस्ट डॉक्टर इज कृष्ण. मी माझ्या दृष्टीने सांगतोय की अहो या समस्येवर ना हे निराकरण आहे, पण बेस्ट वैद्य, सगळ्यात उत्कृष्ट वैद्य आपल्या जीवनातल्या समस्येचे आपण नाहीये. आपल्या जीवनातल्या समस्यांचे सगळ्यात उत्कृष्ट वैद्य श्रीकृष्ण आहेत. आपण घरगुती घरी घरी जे राहतो, खोकला झाल्यावर काय करायचं, दुधामध्ये थोडी हळद टाकायची आणि पिऊन घ्यायचं. तर असे घरगुती उपाय आपल्या सगळ्यांना माहिती असतात आणि कधी कधी आपण सेल्फ मेडिकेशन करतो. आणि सेल्फ मेडिकेशन करून कधी कधी आपली तब्येत अजून खराब होते. तर म्हणून असं म्हणतात की थोडंफार करू शकतो, पण लक्षात आलं की अरे हा आजार वाढतोय, घराच्या औषधाने काही होत नाही, तर मग वैद्यांकडे जायला पाहिजे. तसंच कधी कधी जीवनातल्या समस्यांसाठी आपण स्वतः काहीतरी करायचा प्रयत्न करतो, मग लक्षात येतं की होत नाहीये, तर तेव्हा सगळ्यात उत्कृष्ट वैद्य श्रीकृष्ण आहेत. त्यांच्याकडे जाऊन, त्यांच्याकडे तो विश्वास ठेवून, त्यांच्या ते सुपूर्त करणं, हा विश्वास आपल्यामध्ये कधी येईल, जेव्हा आपण कृष्ण कथा वाचू आणि आपण बघू पांडवांना पण इमिजिएटली त्यांनी सोल्युशन नाही दिलं, पण वेळ जाऊ दिला आणि योग्य वेळ आल्यावर त्यांनी सगळं काही नीट करून टाकलं. शिशुपालाला पण पहिल्याच वेळेस त्यांनी मारलं नाही, वेळ आल्यावर बरोबर शिशुपालाला मारलं. तशा प्रकारे आपल्या जीवनात काही समस्या आणि आपल्याला दिसतंय की आपल्याकडून ते सुटत नाहीत, तर आपण श्रीकृष्णांवर ते सोपवू शकतो. पण ते कन्व्हिक्शन येण्यासाठी मग कृष्ण कथा वाच. आणि कृष्ण कथेमध्ये हे उदाहरणं ऐकून आपल्याला मग ते कन्व्हिक्शन. सो थँक्यू व्हेरी मच माताजी. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. आणि कृष्ण कथेचा, कृष्णाच्या जीवन कथेचा आपल्या समस्यांना सोडवण्यासाठी काय कनेक्शन आहे, ते तुम्ही विचारलं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. सो आपण पुढच्या रविवारी भेटूया. आणि खेडकर प्रभू काहीतरी म्हणतात. येस खेडकर प्रभू. अरे मी ते ग्रंथ तेव्हा ते करत होते. तुमचा आवाज कट होतोय प्रभूजी. जर तो तुम्ही लॅपटॉपच्या जवळ येऊन बोललात ना, तर ते मला सोपं जातं ऐकायला. हरी बोल. नाही, आवाज आणि येतोय? माईकवर बोला, इतरांना पण ऐकू जाईल. हरी बोल. तुम्ही जे उदाहरण दिलं बघा, रामेश्वर महाराजांचं त्यांनी ग्रंथ प्रकाशनाची सेवा केली आणि त्याला प्रभुपादांकडे त्यांनी विचारलं की हे कसं काय होणार आहे, आणि त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं की वैष्णवांचं राज्य येणार आहे. मग ते विचारलं की युद्ध होईल की काय होईल, तर त्यावेळेस माझे उत्तर दिलं की हे श्रवण आणि संकीर्तनाने. नामसंकीर्तन आणि कृष्ण कथा या दोन गोष्टींच्या प्रभावावर आहे. तर हा जो विश्वास आहे प्रभुपादांचा, नामसंकीर्तनावर किंवा कृष्ण कथेवर, तर तो जो विश्वास आहे, ते सांगताय तुमचं जे काही भविष्य बोलताय, तो विश्वास आपल्यामध्ये या हरिनाम कीर्तनाला लागू पाहिजे. तो कसा लागू पाहिजे? थँक्यू. आपण खूप छान प्रश्न आहे. तर एक म्हणजे हे जे अशा घटना आहेत, किंवा जेव्हा श्रील प्रभुपादांना असे प्रश्न विचारले आणि श्रील प्रभुपादांनी अशी उत्तरं दिली, ते आपण ऐकायला पाहिजे. तर त्याच्याने अगदी डोळे उघडतात आपले की अच्छा, म्हणजे नाम संकीर्तनामध्ये इतकी शक्ती आहे. कारण आपल्याला आपल्या बीडबॅग कडे बघून जाणवत नाही की त्या बीडबॅग मध्ये किती शक्ती आहे. आपल्याला जी ती बीडबॅग आहे, त्या बीडबॅगला बघून असं वाटतं की ते साधारण एक कापडाची पिशवी आहे, आणि त्या कापडाच्या पिशवीमध्ये 108 मणी आहेत. पण ते 108 मणी नव्हेत, ते परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी दिलेलं आपल्याला एक साधन आहे. म्हणून आपल्या बीडबॅग मध्ये खूप शक्ती आहे. एकदा प्रभुपाद असे जप करत होते सकाळी. आधी इंग्रजीमध्ये सांगतो काय बोलले आणि आता मराठीत पण सांगेन. तर प्रभुपादांनी चॅन्टिंग केलं.
16 माळा समाप्त केले, ते 16 माळा असे मोजले, मग ते बाजूला ठेवले आणि म्हणाले, नाव आय कॅन डू एनिथिंग. प्रभुपादांनी जप केला, 16 माळा जप समाप्त केला सकाळी, तो जप बाजूला ठेवला आणि म्हणाले, आता मी काहीही करण्यासाठी सशक्त आहे. म्हणून प्रभुपादांच्या या छोट्या छोट्या घटनांवरून लक्षात येतं की प्रभुपादांना त्या हरिनामातून शक्ती मिळते. प्रभुपादांची जी शक्ती आहे ती फक्त बोलण्याची शारीरिक मानसिक शक्ती नाही आहे, ती आध्यात्मिक शक्ती, आणि ती आध्यात्मिक शक्ती आपल्याला पण प्रभुपादांनी त्या फीडबॅकद्वारे पोहोच केलेली आहे. सो प्रभुपादांचा जो विश्वास आहे की 16 माळा चॅन्टिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ती आध्यात्मिक शक्ती येते आणि आपण आता काहीही करू शकतो, आपण सक्षम होतो. हा विश्वास कधी येईल जेव्हा आपण प्रभुपादांची ही घटना ऐकू. तर ते रामेश्वर महाराजांची तुम्ही जी आज घटना सांगितली, ती घटना ऐकून एक लक्षात येतं, म्हणजे या जगावर पूर्ण हरिनाम पसरण्यासाठी आपल्याला असं काही शस्त्र, काही असे मोठे काही नाही करायचंय. आपल्याला पवित्र हरिनाम घ्यायचा आहे. आपल्या हातात जी ती झोळी आहे, फीडबॅक ज्याला म्हणतो, त्याच्यावर ऍक्च्युली दररोज चांगला जप करायचा आहे. तर ह्या घटना ऐकून, आणि दुसरी गोष्ट, या घटना ऐकून कमीत कमी आजपासून 1-2 दिवस तरी आपण सगळे ज्यांनी आज ही घटना ऐकली ते म्हणू की अहो, प्रभूजींनी आज असं सांगितलं की हरिनाम करून, हरिनाम संकीर्तनाने या जगामध्ये परिवर्तन होऊ शकतं असं प्रभुपाद म्हणालेत म्हणून. तर कमीत कमी 1-2 दिवस तरी आपल्यावर तो इफेक्ट राहील आणि आपण चांगला जप करू. पुढच्या कुठल्या तरी प्रवचनामध्ये पुन्हा एकदा दुसरी काहीतरी आपण एक गोष्ट ऐकू, प्रभुपादांनी हरिनामाच्या महत्वावर काय सांगितले, असं करत करत ऐकून आणि जे ऐकलंय त्या अनुसार प्रयत्न करून आपल्यामध्ये हळूहळू कणभर बदल होईल, बदल होईल, बदल होईल, बदल होईल. असं करत करत आपल्याला हे लांब अंतर गाठायचं आहे. प्रेरणेची गरज आहे बेसिकली. तर सुरुवातीला जेव्हा प्रभुपादांचे हे आपण घटना ऐकतो, प्रसंग ऐकतो, तेव्हा आपल्याला प्रेरणा मिळते. पण त्या प्रेरणेनुसार जेव्हा आपण छोटे छोटे प्रयत्न करू तेव्हा एक अनुभव पण येईल आपल्याला. आपण जर इतका प्रयत्न केला तर इतका अनुभव येईल. जर आपण प्रयत्न केला तर इतका अनुभव येईल. पण प्रामाणिकपणे जर प्रयत्न केला तर अनुभव येईल. तर प्रेरणा प्लस अनुभव याच्याने जी आपल्याला गोड चव लागेल हरिनामाची, हरिकथेची, ती कोण नाकारू नाही शकत. सो बेसिकली आपल्याला असे प्रसंग ऐकून स्वतःला उत्तेजित करायचंय, पॉझिटिव्हली उत्तेजित करायचंय. आता मी चांगला जप करणार, आता मी चांगली हरिकथा ऐकणार. कधी समस्या आल्या तर तो रेडिओ ऑन करणार, तो प्लेयर ऑन करणार आणि थोडं आध्यात्मिक श्रवण करणार. अशी करत करत असता आपल्याला संस्कार लागतील. असं करत करत असता आपल्याला ते एक सवय लागेल. आणि सवय लागून लागून, जसं मी सांगितलं, निरंजन महाराजांनी त्यावेळेस जे केलं ते आज पण त्यांना मदत करतंय. आज जर आपण ही स्वतःला सवय लावली, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी आपल्याला ते लक्षात येईल की अरे, तेव्हा एकदा मी ऐकलं होतं आणि ती सवय मी स्वतःला लावली होती की जप चांगला करायला पाहिजे, श्रवण चांगलं करायला पाहिजे. आणि आज मी बघतोय गेल्या 10-20 वर्षामध्ये माझ्या पण जीवनामध्ये बऱ्याच समस्या आल्या, पण त्या श्रवणाने मला वाचवलं. तो प्रेरणा प्लस अनुभव हे आपल्याला लांब टिकून ठेवेल. तर आपण, म्हणून आपण एकत्र येणं का गरजेचं आहे? एकत्र जेव्हा येतो तेव्हा या सगळ्या विषयांवर चर्चा होते. जेव्हा आपण संडे भागवतम क्लासला एकत्र येतो तेव्हा या सगळ्या विषयांवर चर्चा होते की प्रभूजी याचं काय, याचं काय, हे कसं करू शकतो, प्रभुपादांनी याच्यावर काय सांगितलंय. तर म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे आणि श्रीमद भागवतावर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि तुमच्यासारखे श्रोते असले की छान प्रश्न पण येतात आणि त्या प्रश्नांवर चर्चा करण्याची पण मला एक सुवर्ण संधी प्राप्त होते. तर तुम्हा सर्वांप्रती खूप खूप आभार. तुमच्या या श्रवणाच्या आतुरतेप्रती खूप खूप आभार. हरे कृष्ण. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. श्री प्रभुपाद की जय. सो येत्या शनिवारी आणि रविवारी आपण प्रत्यक्ष भेटूया. येत्या रविवारचा क्लास आपण प्रत्यक्ष करणार आहोत टेम्पल हॉलमध्ये. हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव की. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. तुम्ही छान तुम्ही मला एक देशामध्ये उदाहरण दिलं की जे आपल्याकडे आहे आणि त्याची किंमत आपल्याला कळत नाही, आणि जेव्हा इतर कोणी त्याचं महत्व जाणतो तर तशा प्रकारे आपल्याकडे जे आहे तर त्याचं महत्व, त्याची काय परिणाम आहे, दररोज चॅटिंग आहे आणि श्रवण कसं महत्वाचं केलं पाहिजे आपल्याला खूप सुंदर माहिती मिळाली. आपण सगळे मिळून आपल्या पारंपरिक जोरदार जय श्री प्रभुपाद की जय. थँक यू प्रभू. हरे कृष्ण.